आज उज्ज्वला 3 या योजनेचं वाटप जे लाभार्थी महिला आहेत त्यांना कुमठा नाका येथे बोलवून करण्यात आलेलं आहे। ॲक्च्युली हे 2024-25ला चालू झालेली होती योजना, परंतु त्याच्यानंतर आचारसंहिता लागत गेली। म्हणजे पहिल्यांदा पंचायत समिती नगरपालिकांची लागली, त्याच्यानंतर महानगरपालिकांची लागली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली, त्याच्यानंतर युद्धजन्य परिस्थिती आली, त्याच्यानंतर परत आता विधान परिषदची आचारसंहिता लागली। त्यामुळे थोडासा गॅस वाटप करण्याला विलंब झालेला आहे। तरी पण आज सर्व जेवढ्या ऑफिसला इथं कुमठा नाक्याला जे डायरेक्ट आलेल्या होत्या त्या सगळ्या बेनिफिशरीना आम्ही बोलवून आज रोहिणीताईंच्या हस्ते गॅस वाटप केलेलं होतं। तसेच जे आम्ही म्हणू की उज्ज्वला वीर म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे डॉक्युमेंट्स गोळा करायचे, त्यांचे कुठलंही एखादं रेशन कार्डात नाव नसेल तर ते किंवा कमी करायचं असेल, कोणी घरात मयत असेल आणि त्यांचं नाव कमी करायचं असेल, एखाद्याचा मृत्यू दाखला जोडायचा असेल, तर हे सगळे कामं ज्यांच्या माध्यमातून केली। म्हणजे आम्ही तर प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, पण अनेक जे आता त्याच्यातनं काही लोक उज्ज्वलाच्या माध्यमातून म्हणजे म्हणता येणार नाही की त्याच्यात आमचा सिंहाचा वाटा, पण 1% तरी आमचा खारीचा वाटा आहे, कारण की लोकांपर्यंत पोहोचायला आम्ही मदत केलेली आहे। आणि जेव्हा पण इलेक्शन लागतं त्यावेळेला उज्ज्वला स्कीम चालू होते आणि मग त्यावेळेला आम्ही सगळ्या नगरसेवकांना इच्छुक 900 उमेदवार असतात, सगळ्या सामाजिक संघटना असतात, त्यांना आम्ही फोन करून आवर्जून सांगतो की ही डॉक्युमेंट्स आहे। प्रत्येक उज्ज्वला योजनामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया लावले जातात, जसे की यावेळेला 12 आकडी रेशन कार्ड, डिजिटल रेशन कार्ड कंपल्सरी होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं डॉक्युमेंट, त्याच्यानंतर प्रत्येकाची KYC, प्रत्येकाचा OTP हे यावेळेला खूप कंपल्सरी क्रायटेरिया, खूप त्याच्यातून छाननी होऊन सुद्धा यावेळेला आम्ही 781 उज्ज्वला कनेक्शन मंजूर केलेले आहेत। आणि एवढं सोपं नाही आहे, कारण की उज्ज्वलामध्ये एक जरी चूक झाली तरी ते डायरेक्ट आमच्या एजन्सीला वरती येतं आणि एजन्सी आमची रिजेक्ट होऊ शकते। पण त्यातून सुद्धा आम्ही मग काही वेळेला नगरसेवकांची खूप इच्छा असते ना, आमची असते की एखादी गरीब महिला आली तर तिला द्यावं, पण ते काही क्रायटेरियामध्ये बसत नसल्यामुळे आम्ही देत नाही। तर आम्ही आज एवढं सगळ्यांचा इथं सत्कार पण केलेला आहे नगरसेवक लोकांचा, ज्यांनी उज्ज्वला केलेला आहे। हा, उज्ज्वला वीर म्हणून सत्कार केलेला आहे, त्यांची नावं सांगू नाही। माननीय नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेली उज्ज्वला गॅस योजना, या योजनेच्या माध्यमातून प्रेषक इंडियन गॅस याच्या संचालिका आदरणीय विद्याताई लोळगे यांनी इथल्या सर्व महिलांना गॅस वाटप करण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन करते। त्याचबरोबर या सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घेतला। म्हणजे 2014 पासून जी योजना चालू आहे ते आता 2026 साल उजाडलेलं आहे, तरी कंटिन्यू 12 वर्ष एखादी योजना चालवणं हे कुठल्याही आत्तापर्यंतच्या सरकारला शक्य झालेलं नव्हतं, ते मोदीजींनी करून दाखवलं। आणि यासाठी उपस्थित आमचे सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी, महानगरपालिकेचे सगळे आमचे उपस्थित सगळे नगरसेवक आणि ह्याचे सगळे लाभार्थी आणि याच्या संचालिका विद्याताई यांनी हा सगळा योग जुळवून आणलेला आहे। आणि या सगळ्या महिलांनी याचा योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या संस्थेला आणि या इंडियनच्या गॅसच्या संस्थेला सहकार्य करावं, अशा प्रकारची मी सगळ्यांना एक आवाहन करेन। आणि या सगळ्या महिलांचं उज्ज्वला गॅस योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करेन आणि विशेषतः विद्याताईंचं अभिनंदन करेन की त्यांनी या महिलांना त्यांच्या गॅस एजन्सीचा लाभ दिला। धन्यवाद। వెంకన్నా ఇట్లా జరుగు వాళ్ళు వస్తారు, జర దూరం జరుగు, దూరం జర గ్యాప్ ఇడితే ఆ బాయ్ వస్తారు। అవన్నీ వెనక ఉన్న ఆమె కీయదు కదా, ఆమె వెనక ఆమె కీయలే, ఆమె కీయే బరాబర్। ఇప్పుడు पुढे